महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. भारताचे एकमेव द्विसोंडी गणराय मंदिर. पद्मालयात अंगारकीला उलगडले भक्तीचे अद्वितीय रहस्य. श्री क्षेत्र पद्मालय गणेश मंदिर येथे आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भक्तीचा अक्षरशः उसळली गर्दी. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसलेल्या या प्राचीन आणि पौराणिक मंदिरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी हजेरी लावत गणरायाचा दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या. पण या गर्दीमागे फक्त श्रद्धा नाही, तर आहे एक अनोखे आकर्षण, एक अद्वितीय रहस्य. भारतात एकमेव मानले जाणारे द्विसोंडी गणरायाचे हे मंदिर, जिथे एकाच गर्भगृहात आमोध म्हणजे उजव्या सोंडेचा आणि प्रमोध म्हणजे डाव्या सोंडेचा असे दोन स्वयंभू गणपती विराजमान आहेत. उजवी आणि डावी सोंड असलेले गणपती एकत्र पाहण्याचा योग क्वचितच लाभतो. त्यामुळे अंगारकीच्या पवित्र दिवशी येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड ओढ निर्माण झाली आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. आज मंगळवार आणि चतुर्थी तिथीचा दुर्मिळ योग जुळून आल्याने या दिवसाला अधिक धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. पहाटेच्या मंगल आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला, तर दिवसभर विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि अभिषेक करण्यात आले. पद्मालय म्हणजे कमळाचे घर. मंदिर परिसरातील तलावात उमलणाऱ्या कमळांमुळे या स्थळाला हे नाव लाभले आहे. या क्षेत्राला अर्धगणपती पीठ म्हणूनही ओळखले जाते. येथे असलेले भीमकुंड पांडवकालीन इतिहासाशी संबंधित असल्याची मान्यता असून या ठिकाणचे पौराणिक महत्त्व अधिक गडद करते. मंदिरातील मूर्ती कोरल खडकापासून तयार झालेल्या स्वयंभू असून त्यांचे आध्यात्मिक महत्त्व विशेष मानले जाते. मंदिरासमोरील 440 किलो वजनाची विशाल घंटा आणि गोविंद महाराजांच्या पादुका हेही भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरले. उन्हाचा तडाखा असतानाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. कर्जमुक्ती आणि संकट निवारणासाठी अंगारकीच्या दिवशी उपास करणारे अनेक भाविक येथे दर्शनासाठी दाखल झाले. मंदिर प्रशासनाने पाणी व सावलीची योग्य व्यवस्था करून भाविकांची सोय केली. अंगारकीच्या या पावन दिवशी पद्मालयात उलगडलेले द्विसोंडी गणरायाचे हे अद्वितीय रूप भाविकांसाठी श्रद्धा, आश्चर्य आणि आध्यात्मिक अनुभवाचा संगम ठरत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, जळगाव. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. या ठिकाणी एकाच व्यासपीठावरती दोन गणपती आहेत. एक उजव्या सोंडेचे आणि एक डाव्या सोंडेचे, एक सहस्रार्जुनाचे आणि शेषनागाचे. या ठिकाणी दोन गणपती एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात. जे गणपती तळ्यातून त्यांनी दर्शन दिलेलं आहे, त्यांनी स्वतः कमळं आणले म्हणून पद्मालय संस्कृत नाव पडलेलं आहे. आज दर्शनासाठी मोठी गर्दी केली भाविकांनी, काय सांगाल? मंगळवारी असलेली चतुर्थी अंगारिका चतुर्थी असते, तिला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे लांबून लांबून लोक दर्शनाला आज आलेले आहेत. त्यांची मनोकामना पूर्ण होते. वैकुंठ म्हणजे तिथे बकासुराला मारल्याचं ठिकाण आहे. भीमाने बकासुराला मारलं, त्याप्रमाणे त्याने गाडाभर अन्न स्वतः खाल्लं, त्या रेड्यानं सोडून दिलं. तुंबळ युद्ध झालं, म्हणून त्याला खूप तहान लागली म्हणून त्याने भुंकळी मारली आणि जिवंत पाणी काढून आताच्या पोटी तो पाणी जास्ती प्यायलं. त्यामुळे त्याला ती ओमेट उलटी झाली म्हणून तिथे मोठा खड्डा तयार झाला आहे. भाताचे शेतं पडलेले. नमस्कार मौर्य. पद्मालय, पद्म म्हणजे कमळ आणि कमळांचं आलय म्हणून पद्मालय असे नाव पडलेलं आहे. आपण जनरली एका मंदिरात एकच गणपती पाहतो, डाव्या सोंडेचा किंवा उजव्या सोंडेचा. हे मंदिर असं आहे, एकाच व्यासपीठावर एकाच सिंहासनावर प्रवाळाच्या स्वयंभू आलेल्या प्रवाळाच्या दोन मूर्ती आहेत, डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या. या मंदिराला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि हे 2.5-3.5 पीठापैकी एक पीठ गणलं जातं याच्यामध्ये. आणि भाविकांची अनेक याच्यात जे भावना असते आणि त्यांना तो प्रसाद पण त्याचा मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून. आणि विशेष म्हणजे इथून 1.5 किलोमीटर भीमकुंड आहे. बकासुराला भीमाने मारलेलं ते भीमकुंड आणि एका याच्यात. आणि त्यावेळेस अशी प्रथा होती, योगायोगाने 5 पांडव इथे एरंडोलला एकच चक्री नगरी म्हटले जायचे. एकच चक्री नगरीमध्ये 5 पांडव एका ब्राह्मणाकडे मुक्कामाला राहिले आणि ते दुसऱ्या दिवशी रडायला लागलेत. काय होतं काय नाही म्हणे, इथे एक गाडीभर अन्न भरावं लागतं आणि जो माणूस जातो तो बकासूर नावाचा राक्षस
गाडीभर अन्न तर खातच जातो आणि त्या माणसाला मारून टाकतो. या ब्राह्मणांनी काही परिचय दिला नाही, काही नाही, भीमाने काही सांगितलं. मी स्वतः जातो. मग ते स्वतः गेलेत, गाडी घेऊन गेलेत. इथे बकासूरची त्यांनी वाट पाहिली. बकासूर आला नाही. ते सगळं अन्न भीमाने खाल्लं आणि ते आल्यानंतर मग भीमाने त्याला हे केलं आणि त्याला मारल्यानंतर त्याला पाण्याची तहान लागली भीमाला. मग त्याने एक खंबा मांडल्यानंतर तिथे जे पाणी आले, ते कुंड पडले, त्याला भीमकुंड म्हणून अजूनही ते ऐतिहासिक स्थळ म्हणून सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध म्हणून आहे. मान्यता असं हे आहे. त्याला मान्यता मिळालेली आहे. आणि आमोद प्रमोद असे म्हणतात. बरोबर नाव आहेत. हो.